नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल गरमागरम गाड्यावर मिळतात अशी चमचमीत आणि स्पायसी कुरकुरीत मूग भजी। खूप कमी साहित्यात बनते पण खाण्यासाठी खूप चवदार लागते। आणि पाऊस म्हटला ना तर आपण बटाटा भजी, मूग भजी असं बनवतच राहतो। चला तर मग वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनते हे बघूया। मूग भजी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळीवर पावडर मारलेली असते, बरीचशी घाण असते, तर सर्वात प्रथम 2 ते 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर 2 तास भिजत घालूया आणि 2 तासानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता 2 तास झालेले आहेत। आपण भज्यांसाठी एक वाटण तयार करू। त्यासाठी मी 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, काही लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता ह्याचं मिक्सरला लावून आपण एक जाडसर वाटण तयार करून घेऊ। कोथिंबीर सोडून इतर सर्व पदार्थ आपण वाटून घेऊया, म्हणजे हिरवी मिरची, लसूण, धणे आणि जिरे, आणि थोडंसं जाडसरच करायचं। आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि हे बघा, इतपत जाडसर वाटण मी तयार केलं, म्हणजे खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही। त्यातनं थोडेसे अर्धे निम्मे धणे दिसले पाहिजे, अर्धे वाटलेले। आता डाळ भिजून 2 तास झालेले आहेत आणि आपण एकदा चेक करून बघूया। अगदी नखाने तिचे 2 ते 3 तुकडे झाले ना की समजायचं आपली डाळ परफेक्ट भिजलेली आहे। आता ही डाळ सुद्धा मिक्सरला लावून हिचं सुद्धा रवाळ वाटण तयार करून घेऊ। त्याआधी या डाळीतलं संपूर्ण पाणी निथळून टाकूया। पण डाळ वाटण्याआधी मी 2 ते 3 चमचे डाळ साईडला काढून घेणार आहे। आता हे बघा, इतकी डाळ मी साईडला काढली आणि ह्या डाळीचं मी आता एक रवाळ वाटण तयार करून घेते। आता मिक्सरला लावून आपण डाळ फिरवून घेतली आणि हे बघा, इतकं जाडसर वाटण मी तयार केलं, म्हणजे खूप बारीक पेस्टही नाही आणि खूप जाडही नाही। बोटांनी तुम्हाला चेक करून दाखवते। हे बघा, अगदी बारीक रव्यासारख्या कण्या दिसताय इतपत वाटण तयार करून घ्यायचं। आपण संपूर्ण डाळ वाटून घेतली। आता आपल्याला सोडा किंवा तेलाचं मोहन द्यायचं नाही ना, तर मग डाळ 5 मिनिटं छानपैकी फेटून घ्यायची आणि फेटताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटायची। आणि 5 मिनिटानंतर बघा, डाळ अगदीच हलकी फुलकी झालेली आहे। हळूहळू तिचा रंगसुद्धा बदलला आहे, म्हणजे डाळ अगदीच लाईट झाली आहे, तिचा पिवळसरपणा निघून गेला आणि हे वाटण तुम्हाला दिसतच असेल। आता यात हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेऊ। त्याचबरोबर थोडासा हिंग टाकूया। त्याचबरोबर अगदी चिमूटभर हळद टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। हा ओवा हातावरती छानपैकी क्रश करून घेऊ आणि तो टाकूया। आणि हळद टाकणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर आपण जे 2-3 चमचे साईडला डाळ काढून घेतली होती ना, ती टाकून घेऊ, कारण मूग डाळीच्या भज्यांमध्ये ही डाळ खूप चवदार लागते। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा हे वाटण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आणि ही अशी भिजलेली डाळ आहे ना, भज्यांमध्ये खूपच टेस्टी लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा। सर्व जिन्सा व्यवस्थित एकत्र झालेल्या आहेत आणि इकडे गॅसवरती आपण तेलही तापायला ठेवलं आहे। सुरुवातीला मोठ्या गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि भजी टाकताना गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि आपण आता यात भजी सोडून घेऊया आणि भजी खूप बारीक बारीक सोडायची। डाळ छानपैकी आपली फेटली गेलेली आहे, त्यामुळे भजी फुलून छान मोठी होतात आणि एका वेळी कढईत बसतील इतकी भजी सोडायची। भजी सोडल्यानंतर गॅस एकदम मीडियम ठेवायचा, म्हणजे खूप कमी नाही खूप मोठाही नाही, आणि 2 मिनिटांनंतर एकसारखी ती हलवायची, म्हणजे सर्व बाजूंनी ती व्यवस्थित तळली जातात। अगदी 2 ते 3 मिनिटातच छानपैकी भजी तळली जातात आणि आपली भजी बघा फुलून छानपैकी वर आलेली आहे। आता हे बघा, आपली भजी छानपैकी तळली गेली आणि मला
इतपतच त्यांचा कलर हवा आहे, पण तुम्हाला यापेक्षाही क्रिस्पी हवी असेल ना तर तुम्ही अजून थोडीशी तळू शकता, पण मला असा पिवळसर कलर छान वाटतो। ही भजी आता दुसऱ्या चाळणीत काढून घेऊ, म्हणजे यातलं संपूर्ण तेल निथळून जाईल आणि त्यानंतर उरलेली भजीसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया। आणि भजी तळताना ना अगदी छोटी छोटी टाकायची, म्हणजे ती आतपर्यंत तळली जातात। आता लगेच दुसरी भजीसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया। आणि ह्याबरोबर खाण्यासाठी मी हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत, आणि त्या कशा तळल्या हे बघायचं असेल ना तर याआधी मी बटाटा भजीची व्हिडिओ अपलोड केला होता, त्यात दाखवलेला आहे। भजी संपूर्ण तळून झाली आणि खूप छान अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत झाली, आणि आतून बघा भज्यांना किती छान जाळी पडली, आणि भजी बघा किती कुरकुरीत झाली, आवाजावरून तुम्हाला लगेच कळेल। अतिशय झटपट होणारी, खूप कमी मसाल्यांमध्ये होणारी गाड्यावरची आपली मूग डाळीची भजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच करून बघा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या चटपटीत रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।